कुळ कोराट्याचं, कुळ मात्र कोराट्याचं. एक भौतिक गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही न मानणारी माणसे कसं मानताल तुम्ही? नाही मानू शकत माणूस. कोण येतो? कोराटी. महाराज, एखाद्या कुळाला माना न माना हा तुमच्या मनाचा प्रश्न झाला, तुमच्या बुद्धीचा. पण असं कुळ नाही की त्या कुळात एखादा सात्विक माणूस जन्माला येत नाही, त्याला मात्र तुम्ही रोखू शकत नाही. पण तो कोणी असू त्याला थांब ते तुम्ही रोखू शकत नाही. तुम्हाला आवडून नाही आवडू, तुमच्या बुद्धीचा दोष आहे ना तो. बऱ्याच लोकांना मायबाप आवडत नाही, त्यांना हे काय आवडते हा त्याच्या बुद्धीचा दोष आहे. पण लाख्या नावाचा कोराटी आहे. तो लाख्या कोराटी वारकरी आहे, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. माझ्या अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य आहे. मालकुणी कसं काय मान्य करतात? मी काय आदरी कसं? मी कालचा बाळू आहे, मी कालचा आहे. साक्षी ही मातबर लोकांची मानल्या जाते, अधिकारी लोकांची मानल्या जाते. अष्टादश संतांपैकी माझ्या मालकांची वर्णी आहे. लाख्या कोराटी हा मालकरी आहे, वारकरी आहे. कोल्हाट्याचा व्यवसाय ढोल वाजवणं. वारकरी संप्रदायामध्ये आरक्षित जे वाद्य केलं कपिलेश्वर भगवंतांनी, इथे कपिलेश्वर नावे म्हणून कपिलेश्वर म्हणतो. काशीतल्या मालकांनी भगवान विश्वनाथांनी शिवशंकरांनी वारकरी संप्रदायात जे वाद्य आरक्षित केलं त्या वाद्याचं नाव आहे मृदंग पकवाज. ढोल नावाचं वाद्य पकवाजाच्या बरोबरीचं नाही, पण बापू घाण नाही बरं. ढोल नावाच्या वाद्याला नाव ठेवता येत नाही. ढोल नावाचं वाद्य हे शौर्याचं वाद्य, शौर्याचं. कारण ढोल नावाच्या वाद्यानं कोणाची संपत्तीचा ऱ्हास झालेला नाही. ढोल नावाचं वाद्य ऐकल्याच्या नंतर एखाद्याच्या आचरणात गालबोट लागला असं नाही, कारण हे शौर्याचं वाद्य. याच्यासाठी एक वाक्य सापडेल गात्यात. ढोल धमामी गरजती गरजती, ढोल धमामी गरजती, नैवं गिरगाव लिखितम. असं कधी नाही. ढोलकी तुंतुने गरजती, तिथे छानला खलकती, मोठे मोठे रिकामे होती, भीक मागायला जाती रेल्वे स्टेशनला. हे वाद्य ऐकले सुद्धा. पण ढोल नावाचं वाद्य हे नास्तिक नाही, शौर्य पुरुषार्थ संपन्न वाद्य. भगवताची बरोबरी करू शकत नाही. विश्वातलं एकही वाद्य मृदंगाची बरोबरी करू शकत नाही. ज्याचा कधीच भंग होत नाही, ज्याचा कधीच भंग होत नाही, अशा अभंगाला त्याचा स्वर आहे, त्याची बरोबरी कोण करू शकतो? मृदंग नावाचं वाद्य. फार दिवसापूर्वी विदेशातला इंग्रजी भाषेतला पेपराचं कात्रण भारत देशात आलं आणि भारत देशातले हिंदी भाषेत आलं आणि भारत देशातलं हिंदी भाषेतून महाराष्ट्रात मराठी भाषेत ते कात्रण आलं. ते पकवादाच्या बाबतीत होतं. स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर यांनी ज्या वेळेला अमेरिकेत पकवत नेला त्यावेळेला धोत्रात बांधून नेला. आता तर 80-80 हजाराच्या डायरेक्ट कल्पना करा काय आदर असेल या लोकांच्या अंतःकरणात. किती नाविन्य त्या वाद्यामध्ये. महाराज, मृदंग वाजविणारा माणूस कोण्या जातीचा विचारित नाही, देवा त्याच्या पाय पडतो. ज्याचा कधीच भंग होत नाही, त्या अभंग म्हणणारा कोण्या जातीचा विचारित नाही, त्याच्या पाय पडतो.
बापू त्या अभंगावर कीर्तन करणारा महाराज कोण्या जातीचाही चैत नाही, लोक त्याच्या पायात फार अडचणी हात भावना काहीच मिळते, ही अवाद्याची साक्षी, ही त्याची पोच पावती, हा त्याचा दर्जा आहे, हा त्याचा अधिकार आहे. ढोल नावाचं वाद्य त्या लाख्या कोल्हाट्यानं वाजवायचं, ढोल वाजवायचा. कपिल आता इथं जर भिक्षेला आला तुमच्या शिवडीमध्ये, लाख्या कोल्हाट्याला कळायचं या परिसरातलं आराध्य दैवत, या परिसरातलं पावन दैवत, या परिसरातलं पूजनीय दैवत, या परिसरातलं सर्वांच्या अंतःकरणातलं दैवत, पवित्र पापनाशीच्या तीरावर अनंत पाप्यांचा उद्धार करणारी पवित्र पापनाशिनी मा गंगामय्या हिच्या तीरावर भगवान कपिलेश्वराचा अधिष्ठान आहे. लाख्या कोल्हाट्यानं तिथं जावं आणि 5-10 मिनिटं कपिलेश्वराच्या दरबारात ढोल वाजवायचा. त्याच्या पश्चात तुमच्या शिवडीमध्ये राम मंदिर आहे, भगवान रामचंद्रांच्या दरबारात ढोल वाजवायचा. पुन्हा इतर कुठे जगदंबेचं मंदिर असेल, गणपती बाप्पाचं मंदिर असेल, माझ्या पवन सुत मारुतीरायाचं मंदिर असेल, किंवा एखाद्या पूज्यश्री संतांची समाधी असेल, हा ते काय असे आय्या गेले किंवा कारण तो लाख्या कोल्हाटी तो अधिकारी होता. माझ्यासारखे हजारो कीर्तनकार जरी तराजूत टाकले तर लाख्या कोल्हाट्याच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी आम्ही करू शकत नाही, इतका लाख्या कोल्हाटी श्रेष्ठ होता, एवढा अधिकारी होता लाख्या कोल्हाटी. मी बाकीच्यांना म्हणतोय असं नाही, मी माझ्यासाठी असं बाळू तुला 10 श्लोक पाठ असतील, 10 वया पाठ असतील, 4-2 अभंग पाठ असतील, अजून काही संत चरित्र पाठ असेल, पुराण पाठ असेल, तरी लाख्या कोल्हाट्याच्या पायाला चिकटलेल्या मातीची बरोबर करू शकत नाही. का अजून साक्षात्कार नाही त्या मातीचा. लाख्या कोल्हाटी किती मोठा पडतोय, आणि त्या गावात त्या सर्व देवतेच्या सानिध्यात ढोल वाजून सेवा करायचा. सेवा ती सेवा करण्याच्या नंतर गावातल्या मोकळ्या जागेत पटांगण चौक आपण म्हणतो त्याला, तिथे त्यानं दोर लावायचा. तसं तो ढोलच अधिक होता, ढोलच. पण कालांतरानं लाख्या कोल्हाट्याला एक मुलगी झाली. दादा ती इतकी मुलगी सुंदर होती. कुंडवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर एका कीर्तनात बोलून गेले, लाख्या कोल्हाट्याची मुलगी रात्रीच्या अमावस्याच्या दिवशी जर दारात उभी असेल तर तिच्या दाताच्या पंगती चमकत होत्या, इतकी सुंदर होती. मी नेहमी सांगत असतो, सौंदर्य सुद्धा कोणा जातीची जागी नाही. जेव्हा कोणालाही नेत्र सुंदर होऊ शकतात. रेल्वे स्टेशनला हातात पांढऱ्या रंगाचं जर्मनचं ताट घेऊन भिक्षा मागणारं पोरगं इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर, इतकं सुंदर, असं वाटत होतं याला एखाद्या माणसानं घडवलं का काय. त्याचं नाक, त्याचे डोळे, त्याचा रंग, त्याचा ते शरीराची जडणघडण इतकं सुंदर. नंतर विचार केला तर हे भिक्षा मागते, हे रेल्वे स्टेशनला बस स्टँडला भीक मागते. सौंदर्य कोणाच्या बापाची जागी नाही, इतकी सुंदर ती मुलगी. मग कालांतरानं ती सौंदर्याची खाण होती आणि शौर्य संपन्न होती. शौर्य सुद्धा होतं तिच्याकडे. कारण या भारत देशाची नारी इतकी पवित्र आहे, शौर्य संपन्न नाही. ढाल छातीसी पुत्र पाठीसी, ढाल छातीसी पुत्र पाठीसी, कमरेला तलवार, कमरेला तलवार. ही एक होती नार रे, ही एक होती नार, ही एक होती नार रे, ही एक होती नार.
जे एका परमपावन माऊलीचं चित्र या बॅनरवर आहे. महाराज 12 ज्योतिर्लिंगापैकी 6 पातशाहीपैकी एका पातशाहीनं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. या बॅनरवर चित्र असणारी ती माऊली देवी अहिल्याबाई, या माऊलीने विश्वाला सावली देणाऱ्या शिवजींच्या मंदिरात सावली केली. शौर्य संपन्न स्त्रिया त्या देशाच्या, प्रभावशाली, त्या देशाची श्रीमंती फार मोठी. स्वामी विवेकानंद ज्यावेळेला शिकागोच्या परीक्षेला गेले ना, त्यावेळेला विदेशातल्या तत्वज्ञानाने विचार केला, काय विवेकानंद, काय विवेकानंद, काय विवेकानंद, काय विवेकानंद. त्यांच्या ज्ञानाचा वेग किती मोठा, त्यांच्या ज्ञानाचा वेग किती मोठा. एक व्यक्ती रडू लागला. तो त्या देशातलाच होता, आपल्या देशातला नव्हता. तर त्याच्या देशातल्या विद्वानांनी त्याला विचारलं, रुदंती को बाबा, आपण का रडता? ते म्हणला, तुम्ही एकच विचार केला, विवेकानंद किती विद्वान आहे. मी दुसरा विचार करतो रे, अशा विद्वानाला जिनं 9 महिने पोटात ठेवलं ती किती विद्वान असेल, तिच्या विद्वत्तेचा तोप किती मोठा असेल, काय काय विद्वत्ता असेल. चला, शौर्य संपन्न कन्या. मग ती तारेवर तिची कसरत दाखवली. तारेवरल्या मुलीला नृत्य म्हणत नसतात. अजून काही पांचट लोक म्हणते ती ताराव नाचती, नाचलं नसतं. ताराव तारेवरली कसरत असते, शौर्य असते, नाचणं खाली असते. आणि जमिनीवर नाचणाऱ्या बाईकडे पाहणं पुरुषासाठी घातक असते. जैन पाहिलं त्याचे डोळे वाजले. हो, 2-2 शेकर जमीन घातल्या त्याने खाली नाचणाऱ्याच्या. पदन्यास पाहू नये, स्त्रीचा पदन्यास. मी मागे एकेकीशी बोलून गेलो. हो, भागवतात पण नाचू नये. तर मला बऱ्यापैकी फोन आले. मग आम्ही आनंद कधी व्यक्त करावा? आणि नाचण्यात आनंद असतो का? तर मी उत्तर सुद्धा दिलं, तुम्हाला फार नाचायचा आनंद असेल तर विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं भजन करा आणि त्यांना प्रसन्न करा. आणि ते प्रसन्न झाल्यावर एकच मागा, मला पुढच्या जन्मात त्यांना म्हणजे मी इतकी नाचेल, मी इतकी नाचेल, मी चांगल्या चांगल्याला वाजून टाकेल. कामिनीयोपदन्यासं नृत्याय जायते नखिलम् पुरुषां चक्षुहितेषु पापाग्नम् अवगामियो नाम. काय माझी जागिरी का श्लोक लिहायचे? माझं बरं वाक्य, ते आधुनिक लोकांचं वाक्य. कुलवान घराण्यातल्या स्त्रीने जात नाही म्हणत आम्ही, जात नाही. प्रत्येक जातीत कुलवान स्त्री आहेत. मस्तिष्क कुलांगनायाम, काय वाक्य वापरलंय? मस्तिष्क कुलांगनायाम येनांबरेषु शिरसा तुजयं सव्यापसव्य पृष्ठानां यतांबरेषु जायतो. पाठ दिसल्या दिले बाईनं, पाठ खांद्यावर पदर झाकून घ्यायचा. कुलवान स्त्रीचं लक्षण आहे. एवढी कुलवान. लाख्या कोराट्याची मुलगी ज्या वेळेला ती तारेवर जात होती, येऊन या काळ बैसला शिवसा सांगत्या काळ कोणाला सोडत नाही याच्यावर बोलते. एवढंच आहे का? पुढे जात काय होते? जास्त गोळ्या घेतले की जास्त घाम येत असतो, रिॲक्शन घेत असते. ज्या रंगाचा अंगावर पातळ त्याच रंगाचं पातळ फालीत होती आणि त्या पातळाच्या दशा काढून पायाला बांधत होती. तारेवर कसरत करत असताना आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला जाता कामा नये. तेव्हा इतकी संवेदनशील मुलगी होती. आणि होती कोणाची? कोणाची मुलगी होती?
तिथं ते शौर्य. लाख्या कोणाट्याच्या मुलीने कंदीचा दिवा नाकाच्या शेंड्यावर ठेवायचा. इकडून तिकडे 11 वाऱ्या जात होती, तिकडून इकडे 11 वाऱ्या येत होती. दिवा नाकाच्या शेंड्यावर, दिवा दिवा. सामान्य कसरत असेल. अंग प्रदर्शन करणं हे मूर्खपणाचं टोक आहे. अंग प्रदर्शन करणं हे हलकटपणाचं टोक आहे. शरीराचं दर्शन दाखवणं हे हलकटपणाचं लक्षण. कौशल्य दाखवणं हे शौर्याचं लक्षण. म्हणून मी नेहमी सांगत असतो, या पवित्र देशातल्या मुलीने गॅदरिंगला छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्ट घ्यायचं, महाराणा प्रतापांचं पार्ट घ्यायचं, झाशीच्या राणीचं पार्ट घ्यायचं, देवी अहिल्याबाई होळकरांचं पार्ट घ्यायचं, सावित्रीबाईंचं पार्ट घ्यायचं, रमाबाईंचं पार्ट घ्यायचं. या अधिकारी लोकांचं कौशल्य दाखवा. तुम्हाला पाहणारी मुलं शौर्य संपन्न वागतील. महाराज आपण जसं बघतो का, जसं खातो का, जसं बोलतो का, त्यानुसार आपण वागत असतो. बैठकीत पण विनोद मोजका करावा. सतत सतत विनोदाची ज्याला सवय लागते का, त्याच्या सानिध्यात राहणारी लेकरं सुद्धा विनोदाचे हलकट बिंब होऊ शकतात. हलकट बिंब त्याला सुद्धा मर्यादा आहे. विनोद कुठे करा. घसरू द्या जीभ घसरू द्या, पण जीभ घसरण्याला सुद्धा मर्यादा असली पाहिजे. सतत सतत आपण जर बैठकीमध्ये जीभ आपली घसरत असेल तर आपल्या सानिध्यातली सगळीच लोक घसरगुंडीवर येतात असं समजा. त्याची सवय बाकीच्या मनात असते. खेळ आटपला. मोठं गाव आहे, भारतस्थ गाव, 5,000 लोकसंख्येचं गाव. त्या गावात खेळ झाला, भरपूर द्रव्य जमा झालं. लाख्या कोणाट्यानं त्याचं गाठोडं बांधलं. एका डोंगरावर त्याचं पाल होतं, त्या पालात तो घेऊन गेला. लेकरं बाळ दुपारची जेवण झाली आणि संध्याकाळच्या भाकरी मारत होता. आपल्याकडे कांती भिक्षा ही विश्व निर्माण झालं त्यावेळेसपासून आहे. कांती भिक्षा. भिक्षेचे प्रकार वेगळे. ब्राह्मणाला शिदा असतो, तिला कांती भिक्षा म्हणत नसतात. ज्याच्यामध्ये पाणी असतं त्याला कांती भिक्षा म्हणतात. वारकरी संप्रदायाने या भिक्षेला नाव दिलं मधुकरी. कांती भिक्षा आणि मधुकरी. पुराणातलं नाव कांती भिक्षा आणि पुढे या भिक्षेला नाव पडलं मधुकरी. तुकोबारायांच्या काळामध्ये अंगळशा नावाचे फकीर होऊन गेले. यांना शिदा होता, कारण गोडी पदार्थ तो घेत नव्हता. तो फकीर सामान्य नव्हता, तो फकीर ब्रह्मवेद त्याच्या बरोबरीचा होता. यती योगी सिद्ध तपस्वी कर्मकांडातला अस्करी विद्वान ब्राह्मण, त्या लोकांना शिदा असतो. बाकी तुम्ही आमचा चालत राहा. आपल्याकडे पण बऱ्यापैकी काही काही नाही. एक जण मला भेटला, म्हणला मी कपात चहा पेत नाही, त्याची नरोटी सगळं होती नारळ आणि चपात्या ताटात चुरून खाल्ल्या. नाही लगेच खाल्ल्या. नाही तर चपाती नरोटी काऊन नाही चुरली, ते मला काला होत नाही. आमचा काल वगैरे सोडलाय तू, तुला ये इतका हानी तू इंच जागा भाजाने लाल करायची, त्याला करणार नाही. आपण साध्या परिस्थितीची योजना, कारण नियम आपल्या जवळ एका तिळा इतका नाही. आपण नियमाची नाटकं करायची नाही. काशीला त्याच्या संग गेला, त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही. काशीला ज्याच्या संग गेला का त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही आणि इथं आल्यावर तुम्ही कपात चहा पेत नाही. मुस्काळीत आलं पाहिजे.
तर त्याचे तिकिटाचे पैसे उडले, आता तुला कप अपवित्र वाटतोय, तुला बोटात पण चहा देणारी माणसं पापी आहेत. विठाला काय येत नाही माहितीये का, तिळभर करायचं तिळभर सांगायचं. त्या भंगिऱ्याचं जास्त उतार आहे, तिळभरच करायचं तिळभर सांगायचं. तुम्ही बघा आता एका महाराजांनी महादेवाला पाणी घालायचं सांगितलं. आपला मराठवाडा फुटक्या कानाचा आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये फुकट भेटल्यावर कशाला लोक जाते, फक्त गाड्या फुकट असणार. जर सैलानीला गाड्या फुकट सोडल्या नाही गेले तर मरुस्तर बाळ्या कीर्तन करायचं नाही, माळी घालणार पण असणार, फक्त फुकट पाहिजे. म्हणून आपण बाकीच्या प्रांतापेक्षा 40-40 वर्ष मागे. आपल्या जमिनी किती सुपरित सांगतो, माणूस पूर्ण तर माणूसच उगल अशा जमिनी आहे. पण आपले कान फुटके, कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं. शेजारणीनं पाणी घालून फुलाचं झाड वाढलं आणि पहाटे 3ला उठली, सारी फुलं थोडे कपिलेश्वराला टाकली. शेपुडी का कमी दिस तुम्ही मी निरंशिला अक्कल नसती, कोणते झाड टाकली. दुसऱ्याने पाणी घालायचं, तू फुलं तोडून महादेवाला वाहते. देवाच्या अंगावर गवऱ्या टाकले इतकं पापला. आपण कोणाचं ऐकलं, तुम्हाला ऐकावं नाही चाललं. 700 वर्षापूर्वी नामदेवांनी 700 वर्षापूर्वी एक पसा पाणी एक बिनवद ज्याच्याकडे एकनिष्ठ भाव आहे का देव त्याला मानतो. आपण सकाळी एकाकडे, दुपारी एकाकडे, परवा एकाकडे, आमक्यानं मनी द्याला लगेच त्या मण्याची पूजा, या मण्याची पूजा केल्या पैसे देत का. आणि मग ज्यानं पैसे देणारा मनी तुला द्यायला त्याची गोळ्या समजत का. मला उदाहरणार्थ पैसे देणारा मनी जर सापडला तर तुम्हाला द्यायला मी काय गांजा ओढतो का. तर माझं पॉईंट दिले झाले, गोळ्या संपल्यात माझ्या, तुम्हाला कसं नाही मी पैसे देणार म्हणून. इतका वेळा भाव, इतका वेळा भाव. श्रद्धेला तडा जाऊ देऊ नका, पण अंधश्रद्धा मान पुढावर घेऊ नका, मान मोडून जाईल. भंगिऱ्याचं जितकं ऐकतात का तितका परमार्थाचा रास होता. आधरीव लोकांचं वाक्य ऐकायचं, आधरीव लोकांचं जीवन गोड होत असतं. दोघी माहिती की भाकरी मागण्यासाठी गावात आल्या, कामती दीक्षा. भाकरी द्या मायबाप, भाकरी वाढा मायबाप. पूर्वीच्या काळामध्ये शहारा देण्यासाठी एक व्यक्ती येत होती, शहारा. त्याच्याकडे एक शब्द होता, रोटी वाढा बाईसाहेब माझ्या लहानपणी. आता ते बंद झालं, आता भाकरीचा सुका भरपूर झाला, त्याच्यामुळे काही अडचणी राहिली नाही.
ज्याच्या दारात गेली त्या दारातल्या बाईनं एक तुकडा भाकरीचा टाकायचा. एका मोठ्याच्या दारात ती मुलगी गेली, येऊन या काळ बैसला शिवसाचा मोठ्याच्या दारात. बाहेर मशाल लावली होती. मशालीच्या प्रकाशामध्ये 7:30 पावणे 8 वाजता सूर्यास्त झाल्याच्या नंतर लाख्या कोल्हाट्याची मुलगी दारात उभी राहिली, आवाज दिला, भाकरी वाढा मायबा. सौंदर्याची खाण मुखारविंदातून प्रेमाचा शब्द पडला, भाकरी वाढा मायबा. बाप भारदस्त श्रीमंत माणूस होता त्या वाड्यातला. त्याने लाख्या कोल्हाट्याच्या मुलीकडे पाहिलं. वाड्याच्या आत येऊ देत नव्हती. ही माणसं त्यांचा दर्जा सांभाळत होते, ते जात नव्हते कोणाच्या वाड्यात, वाड्याच्या बाहेरूनच मागत होते. पण त्या वाड्यातल्या 400 एकर जमिनीच्या मालकांना हात बोलवलं, हे मध्ये येऊन घेऊन जाय. महाराज फारसं वय नव्हतं. 12, 13, 14 वर्षाची मुलगी, तारुण्यातली नुकतीच उमलती कळी असणारी ती मुलगी भारावून गेली. तिला वाटलं आपल्याला वाड्यात प्रवेश करण्याचा अधिकार नाही. एवढ्या मोठ्या वाड्यातला माणूस आत येऊन भिक्षा घेऊन जा म्हणतो. तिने आतमध्ये प्रवेश केला. महाराज तो दिवस तिच्यासाठी घातक होता. तो दिवस तिच्यासाठी किती वाईट होते. वाड्यात प्रवेश केल्याबरोबर वाड्याचा चौक होता. चौकामध्ये पाऊल टाकल्याबरोबर मागच्या पडवीतून त्या वाड्यातल्या मालकाचा नौकर गेला. त्याला आतून दाराला कडी लावली. चौकातल्या मशालीच्या प्रकाशाला लाजवी इतक्या तिच्या दाताच्या पंगती चमकत होत्या. इतकी सुंदर कन्या. आणि त्या श्रीमंताच्या अंतःकरणातला काम जागा झाला. त्याच्या शरीराने, त्याच्या अंतःकरणाने, त्याच्या पापी मनाने, त्या पवित्र, त्या शुद्धांतकरणी, त्या सात्विक वारकऱ्याच्या मुलीवर अन्याय केला. आणि त्या गलीतल्या भाकरी बागून टेकड्यावर डोंगरावर पोचली. हातातल्या बांगड्याचा आवाज आला. आवाज, लक्ष्मी जी मानर लावा ताकद लावा. कोल्हाट्याची बायको नवऱ्याला जी म्हणत होती. औषधाला बाई सापडायची नाही इतक्यात नवऱ्याला जी म्हणणारी. औषधाला मला चेहरा पाहिल्यावर कळत खाती की घालून नाटकी औषधाला म्हणत नाही. औषधाला नवऱ्याला आवाज दिला जीच म्हणा. जी नवऱ्याला आधाराला बोलती का, आधारानं बोलती का, तिला एक बेलाचं पान महादेवाला वाची. जी नवऱ्याला आदरानं बोलती का, तिला एक मंजुला पांडुरंगाला वाची गरज नाही. आणि नवऱ्याला आदरानं बोलत नसेल आणि पोतभर बेल कपिलेश्वराच्या पिंडीवर टाकीत असेल आणि एक पोतभर मंजुळा तुळशीच्या पांडुरंगाच्या पायावर टाकीत असेल, काही नाही, तिला चुडेली म्हणायचं. कोणाला राग आला तर कीर्तनाला बोलणार नाही. तुम्हाला 30 गाव पाठवायचं, 30 गाव माझं धकेल असा संसारात पाय पंढरपुरातल्या मालकानं दिलाय. मी भंगी राहायला कधीच सॉम म्हणणार नाही. गरज नाही, हे गरज नाही सोडायची, काही गरज नाही. मालक बाई यायची राहिली, मुलीला बाई म्हणली, बाई यायची राहिली. आकाशाकडे बघितलं तर चांदी पुढे सरकलेली होती. 9, 9:15 वाजली होती. आणून कशी नाही आली. गावापासून डोंगराचं अंतर बरंच होतं. काठी घेतली, काठीला भाला ठोकला आणि खाली निघणार तेवढ्या अवकाशात दारात टोकले घेतले. आलीच बाई. भाकरीचं टोपलं पानाच्या पुढे टेकलं. डोंगरावर राहत होतं. लाख्या कोल्हाट्यानं मुलीला विचारलं, बाई उशीर झाला नाही? जी बाबा उशीर. पारातली मशाल बाहेर उभी.
मशालीच्या प्रकाशात सगळ्याला जेवायला बसायचं होतं. माईनं आणलेल्या टोपल्यातल्या भाकरी वाळून घेतल्या, मुलीने आणलेल्या टोपल्यातल्या नंतर घ्यायच्याच होत्या, म्हणून मशाल ठेवली. त्या मशालीच्या प्रकाशात 5-50 फुटाच्या अंतरावरून, लांबून 5-50 फुटाच्या अंतरावरून बापाच्या पुढे लोटांगण घातलं. रोज सकाळी एकदा आंघोळ झाल्यावर आई वडिलांचं दर्शन घेत होती. आज 5-50 फुटाच्या अंतरावरून आपल्या वडिलांच्या पायाकडे लोटांगण घातलं. बापाने विचारलं, बाई एवढ्या दुरून पाया पडतेस? लक्षात ठेव माय, तुझ्यासारखी कोमल अंतकरणाची स्वरूप अंगणा भिक्षा पाठवायला पाठवतो, भिक्षा मागायला पाठवतो. उद्यापासून तुला भाकरी मागायला पाठवणार नाही ग बाई. राग करतेस माझा, लांबून पाय पडते